रायगडच्या रोह्यात डॉक्टर सी.डी. देशमुख स्वागत कमानीचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले। रोहा शहरात 110 कोटी रुपये खर्च करून ट्रिपल आयटी सुरू करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। बारामतीचे कौतुक आम्ही संबंध देशभरात करतो, कारण दादांनी केलेलं काम आम्ही अनेक वेळा पाहिलंय। त्या धर्तीवर माझ्या रोहा शहराचे देखील विकास त्याच पद्धतीने व्हायला हवा। 25 कोटी रुपये CSRच्या माध्यमातून खर्च करून भव्य स्टेडियम, त्याचबरोबर इंडोर आउटडोर, बुद्धिबळ असे विविध खेळ खेळण्याकरिता या ठिकाणी अद्यावत व सर्व सोयी सुविधा निश्चित भव्य दिव्य असा स्टेडियम उभारला जात आहे। या ठिकाणी प्रत्यक्षात स्टेडियमची सुरू असलेल्या कामाचा खासदार सुनील तटकरे यांनी आढावा घेतला। त्यावेळी बोलताना ते म्हणाले की भविष्यात एक तरी रणजित क्रिकेट सामना या ठिकाणी खेळवला जाणार हे माझे स्वप्न आहे। त्याचबरोबर सेवाभावी व सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी धनादेश देण्यात आला आहे। विकास मंत्री होतो, अकोमोडेशन रिझर्वेशन ही व्यवस्था फक्त महापालिका पुरती होती। मला या गोष्टीचा अभिमान आहे। मला त्याला वाटलं होतं की माझ्या गावात याचा आपल्याला या संबंध व्यवस्थेच्या माध्यमातून काय करता येईल, पण ही व्यवस्था संबंध क वर्ग नगरपालिकेमध्ये करण्याचा निर्णय मी सरकारमध्ये नगरविकास राज्यमंत्री असताना मला घेता आला। त्याचा फायदा रोहा शहरामध्ये आपल्याला घेता येईल घेण्याची पावलं पण त्याला मान्यता दिली। आर्किटेक्टला सुद्धा सांगितलं की त्याला साजेसं करा, डिझायनिंग सुद्धा का बारामतीचा कौतुक आम्ही सगळेजण देशभरामध्ये करतो। दादांनी केलेलं काम मी अनेक वेळा पाहिलं, पण ज्या दिवशी बहिणींचा अर्ज भरायचा त्याच्या आदल्या रात्री मी पूर्ण बारामती फिरलो। त्यावेळेला रोहा कुंडलिका संवर्धनचं काम झालं, त्याला पवार साहेब आले होते। त्यानंतर एकदा दादा आले होते। त्याच कुंडलिका नदीच्या संवर्धनाच्या धर्तीवरती त्यांनी बारामतीचा कॅनलच्या परिसरामध्ये तसं कॅनल संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलं, ते त्यांनी पूर्णत्वास दिलं। पण त्याच्या बाजूला ते ज्या पद्धतीने त्यांनी स्टॉल उभे केलेले आहे, जसं मॅकडॉनल्डचे स्टॉल असतात कशा अत्याधुनिक पद्धतीचे, तसं आपल्या आर्किटेक्टला सांगून सुद्धा 50 लाखामध्ये म्हणजे 4 बसवून 8 बसवून पण बसवा, पण असे उत्तम स्टॉल बसवा तिथे खाद्यपदार्थ चांगले मिळतीलच, त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही, पण ते सुद्धा एक त्याचं आकर्षण तयार झालं पाहिजे। त्या कामासाठी आपण 50 लाख रुपये मंजूर केले, तर त्याचा विनियोग योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा यानंतर मी व्यक्त करू इच्छितो आहे। कार्यक्रम संपल्यावर मी लगेचच आपण जे स्टेडियम करतो तिथे जाणार आहे। त्याला आतापर्यंत 1 कोटी रुपये मंजूर झाले, अजून काय करायचे ते बघण्यासाठी मी त्या ठिकाणी जाणार आहे। तर रोहा शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत CSR फंडातून हा सगळा निधी 1 रुपया शासनाचा नाही, पण CSR फंडातून जवळपास 7.5 15 अधिक 10 25 कोटी रुपये आतापर्यंत आपण मिळवलेले आहे। अजून काय त्या ठिकाणी लागलेले मिळून एक उत्तम स्टेडियम आपण त्या ठिकाणी उभा करणार आहोत। तिथे आपण क्रीडा प्रबोधिनी तयार करणार आहोत। देशीय खेळ, आंतरराष्ट्रीय खेळ, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, जसं क्रिकेटचं मैदान त्या ठिकाणी उपलब्ध होईल, ती अनिकेत बाईची कल्पना। आणि शेवटी क्रिकेटचं मैदान अगदी हिरवळीसह ज्यावेळेला त्या ठिकाणी उभं राहील, त्यावेळेला रोहा शहरामध्ये सुद्धा कधीतरी एकदा कोणाच्या तरी प्रयत्नातून, विशेष करून अमित बाईंचे चिरंजीव आज देशाच्या जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत, जगाच्या सुद्धा आहेत, एका दुसरा कावीने पण रणजी सामना रोहायला भरवण्याचं स्वप्न माझ्या मनामध्ये आहे। त्या दृष्टिकोनातून आपण पावलं त्या ठिकाणी उचलतो। ते सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की सर्वांगीण पद्धतीने परिपूर्ण आपल्याला या सगळ्या कामाला गती त्या ठिकाणी द्यायची आहे। जसं आता आपण ट्रिपल आयटी चालू करत आहोत, तसंच तुमच्या प्रयत्नांमुळे आपली प्रत्येक शाळा ही डिजिटल आहे। प्रत्येक शाळेत आपले डिजिटल बोर्ड आहे, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब्स आहेत। तसंच येणाऱ्या काळात आपण रोहा नगरपालिकेचं ज्युनियर कॉलेज, मग ते तिन्ही फील्ड्स असो, सायन्स, कॉमर्स, आर्ट, हे देखील चालू करण्याचा आपला मानस आहे। मागच्याच महिन्यात आपण UPSC अकॅडमीचं देखील लोकार्पण साहेब तुमच्या हस्ते तुम्ही केलं। त्यामुळे ह्या सर्व प्रयत्न, ह्या सर्व उपक्रमांमुळे सीडीना साजेसा असं रोहा येणाऱ्या काळात एज्युकेशनल हब देखील बनेल अशी मी विश्वास या निमित्त दर्शवते। खरं तर जेव्हा 50 लाखाचा निधी मंजूर झाला तेव्हा ताईंनी आश्वस्त केलेलं होतं, तेव्हा तो निधी येणारच होता याची खात्री तर मला होतीच, कारण का ताईंना एकदा काम सांगितलं आणि ते होणार नाही असं कधीच नाही झालंय।